छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार घडलाय, ज्यामध्ये चौघांचा मृत्यू झालाय। ड्रंक अँड ड्राईव्हच्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता माझाच्या हाती लागलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघांनी दारू पिऊन आपल्या स्कॉर्पिओ कारने एका कारला जोरदार धडक दिली आहे। या धडकेत कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय। नगर रस्त्यावरच्या लिंबेजळगाव परिसरातील टोल नाक्याजवळची ही घटना आहे। 10 वर्षांनंतर झालेल्या बाळाचं बारसं आटपून पुण्याच्या दिशेने हे कुटुंब निघालेलं होतं। या भीषण अपघातात आईसह 1.5 महिन्यांच्या चिमुकल्याचाही मृत्यू झालाय। मृणाली अजय बेसरकर, आशालता हरिहर पोपळघट, अमोघ बेसरकर, दुर्गा सागर गीते अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत। दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारी 2 मुलं दुभाजकाला ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकली। आरोपी विशाल चव्हाण हा दारू पिऊन गाडी चालवत होता, तर गाडीचा मालक कृष्णा केरे हा घरी होता। अपघाताच्या वेळेला गाडीत विशाल चव्हाणचा मित्र उगले हा होता आणि त्यावर गुन्हा दाखल नाही। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या प्रत्यक्षदर्शींसोबत आहेत, त्यांच्याशी ते संवाद साधतायत। कृष्णा, हाच तो स्पॉट आहे ज्या ठिकाणी घटना घडली। आत्ताही आपण पाहिलं तर गाडी सीसीटीव्हीमध्ये पाहतोय। सुरुवातीला मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, हा जो रस्ता आहे त्याच्या गाड्या चाललेल्या आहेत ह्या छत्रपती संभाजी नगरकडे चाललेल्या आहेत। म्हणजे जो विशाल चव्हाण दारू पिऊन गाडी चालवत होता तो या रोडवरनं चालवत होता आणि पलीकडच्या बाजूनं स्पीड गाडीतून हे कुटुंब आपल्या मुलाचा या ठिकाणी त्याचं नामकरण सोहळा पार पाडून पुण्याच्या दिशेनं निघालेलं होतं आणि या रस्त्यावरून गाडी पलीकडच्या रस्त्यावरती गेली आणि त्या स्पीडला धडक दिली आणि यामध्ये 4 लोकांचा मृत्यू या ठिकाणी झाला। माझ्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी आहेत। सीसीटीव्हीमध्ये तू जातोय आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय। कसं घडलं हे सगळं सुरुवातीला? मी आवाज ऐकला, आवाज ऐकल्याच्या नंतर मी धाव घेतली। धाव घेतल्यानंतर बघितलं तर गाडी इथं धडक झालेली होती। तर जी मुलगी होती आईच्या बसलेली मांडीवर, मी दरवाजा तोडला आणि तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि यांच्याकडे मुलगी दिली। त्यांनी धाव घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचलं आणि त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स वगैरे आल्या। मग नंतर घाटीत नेलं सगळं। किती लोक होते स्पीडमध्ये? कशा पद्धतीचं दृश्य होतं? म्हणजे 6 जण होते का गाडीमध्ये। ते बघितल्यानंतर लेडीज म्हणजे आता समजा पुरे पाय वगैरे जेवणलेले होते, पुरे डॅमेज वगैरे होते। पाय डॅमेज झाले होते आणि मुलाचा नेईपर्यंतच मृत्यू होऊन गेला। आणि ज्या 2 लेडीज होत्या, एक त्यांची सासू आणि बायको होती, त्यांचा इथं रस्त्याने जाता वेळेसच म्हणजे एक्सपायर होऊन गेल्या त्या। आणि तिथं ते 2 जण, त्यांची बहीण आणि ते व्यक्ती होते ते सुखरूप आहे, पण हे 4 जणांचा मृत्यू झाला। मी मुलाला बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला? हो, प्रयत्न केला। तात्काळ धावून कुठे आपल्या CMS नेलं होतं ना। बरं, काय दृश्य होतं? ॲक्सिडेंट म्हणजे असा भयंकर ॲक्सिडेंट झालेला होता। हे पुण्यावरून इकडे औरंगाबाद जात होते आणि हे डिवायडेड पास करून आणि ते पुण्याला जात असताना त्यांच्या गाडीला ठोकून गाडी पाठीमागं आली आणि पुन्हा मग ते त्यांना काढून दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं। स्कॉर्पिओवाले जे होते का ते नशेमध्ये होते, दोघं नशेमध्ये होते। पळून गेलाय? त्याच्यातला एक जण पळून गेला आणि एक जण आमच्या सोबतच घाटीला आला तिथं। तो घाटीमधून पण पळत होता, पण ते जास्त लागल्यामुळे ते त्याला जमलं नाही तिथं। चालक जो होता, 6 जणांपैकी 4 जणांना म्हणजे सगळ्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं, पण त्याच्यापैकी आम्ही 2 जणांचे जीव वाचवू शकलो, पण 4 जणांचे आम्ही जीव वाचवू शकलो। आणि जो लहान मुलगा होता त्या आमच्या सहकार्याने त्याला हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या खांद्यावर घेऊन गेला। बस आम्ही एवढं करू शकलो। त्याच्यातले आम्ही 2 जणांचे जीव वाचवू शकलो, 4 जणांचे जीव नाही वाचवू शकलो। अत्यंत वेदनादायी वाक्य आहेत आणि दारू पिऊन गाडी चालवून अशा प्रकारे 4 लोकांचा या ठिकाणी बळी घेतलेला आहे। ड्रायव्हर जो होता विशाल चव्हाण तो पळून गेला होता, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। शिवाय जो मालक आहे कृष्णा केरे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय, कारण त्याला माहिती होतं की हा जो चव्हाण आहे त्याच्याकडे कुठलंही लायसन नाही, तरी देखील त्याला गाडी दिली म्हणून त्याला ताब्यात घेतलंय। तर उगले जो व्यक्ती होता तो त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र अत्यंत दुर्दैवी घटना, यातलं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर 10 वर्षानंतर हे जे दाम्पत्य आहे त्यांना बाळ झालेलं होतं आणि त्याचा बारशाचा आनंद त्यांच्या
मनातून जात नाही तोपर्यंत दुर्दैवी घटना काळाने घाला घातल्याचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळे प्रत्यक्षदर्शी होते, त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना 2 जणांना वाचवण्यात यश आलं, मला 4 जणांना वाचवण्यात यश आलं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे कृष्णा, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. संभाजीनगरमधल्या अपघाताच्या घटनास्थळावरनं आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी प्रत्यक्षदर्शींशी संवाद देखील साधला. काय नेमकं त्यावेळेला घडलं याचा सगळा वृत्तांत प्रेक्षकांसमोर मांडला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.